बुद्धानं कर्म सांगितले. कर्माशी काही घेणदेण नाही अधर्मामध्ये. अधर्म कर्माला किंमत देतच नाही. अधर्म काय सांगत आहे, माझ्या जसं तुम्हाला काही माहित आहे अधर्मामध्ये दैववाद आला. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. आपल्या सर्वांना माहीत असतील भागवत कथा होतात इतर धर्मामध्ये. त्यांना वेळ आणि काळ असं कुठलीच पाबंदी त्यांच्यावर नसते. ऐकणारे प्रचंड संख्येनं असतात, अमर्याद संख्येनं असतात. सांगणारा एकच असतो. त्यामध्ये ते ब्रेक देऊन वेळ घेऊन या ठिकाणी म्हणजे ते त्यांच्या धर्माचं सांगत असतात. काय असतं त्यामध्ये तुम्ही सगळे कदाचित पाहत असाल. कधी कधी त्या आस्था आणि संस्कार चॅनलवर जर ते पाहिलं किंवा आता मोबाईलवरती आपल्याला दिसू लागले ते सांगत आहेत, तर काहीच नसतं त्यामध्ये. याच्यावर विश्वास, त्याच्यावर विश्वास वगैरे अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. एकंदरीत जर तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये जर पाहिलं शास्त्रीय पद्धतीनं तर ते लबाडच असतं, खोटच असतं. तरी पण त्याचा प्रचार अतिशय जोमानं आणि प्रचंड स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसतो. हे आपण पाहता. छोटे छोटे रील्स वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतात. ते सांगतात हनुमानावर विश्वास ठेवा, एवढे तांबे पाणी टाका, दूध टाका, तेल चढवा, है ना. म्हणजे एवढं सांगतात तर ते लोक समोर बसून तर ते करतच आहेत. पण मोबाईलमध्ये टीव्हीवरती बघून सुद्धा ते लोक फॉलो करत आहेत, त्याचं अनुकरण करत आहेत. शिकलेली तेवढीच माणसं आहेत. म्हणजे बघा, जे माध्यम आहेत, ज्या माध्यमातून म्हणजे मोठ्या लोकांना इतका वेळ नाही, ते मोबाईलमध्ये टॅबमध्ये पाहताय तर ते तिथं अनुकरण करतात. जे जे अडाणी लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना पण वेगळ्या पद्धतीनं सांगण्यात येते. तशीच आपली ही भागवत कथा आहे. आणि या भागवत कथेच्या निमित्तानं या भागवत कथेमध्ये जास्त सातोरेचा जर प्रोग्राम जर होईल तर मग हे काय खरं नाही. माफ करा सातोरे साहेब, सगळा टाइमपास होऊ लागला. एका ठिकाणी एक गोष्ट आहे, म्हणजे तुमच्यासाठी सांगतो. एक मैतीमध्ये एक माणूस गेला. तर मैतीमध्ये माणूस गेल्यानंतर जवळचे माणसं पैसे टाकतात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 1 रुपया 2 रुपया. एक माणूस असाच होता, त्याने 5 रुपयाची नोट टाकली. पण ती नोट अशी होती, अत्यंत फाटलेली नोट होती. टाकावी का न टाकावी त्याने अनेक वेळा विचार केला, पण टाकली. टाकल्यानंतर पुन्हा लोक काय म्हणतील, माझ्या बारात काय विचार करतील, पुन्हा काढून घेतली, पुन्हा उचलली. पण त्याच्या डोक्यामध्ये एक दुसरा एक असं एक गोष्ट आली, ही ठेवून काय करणार आहे मी, ही गोष्ट ठेवून काय करणार आहे. 5 रुपये फाटलेले कोणीच घेणार नाहीत. कुठंतरी ती खर्च केली पाहिजे, कुणाला तरी दिली पाहिजे. देत असताना कोणी घेणार नाही, काय करायचं. मग महिता वगैरे त्यांनी केली आणि त्याची पत्नी सोबत होती. ते बसमध्ये बसले, बस स्टँडला आले आणि बसमध्ये बसले. त्या वेळेमध्ये बसमध्ये बस स्टँडला गेल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी, कोणी पाणी बॉटल म्हणजे विकतंय, कोणी म्हणजे चहा विकतो वगैरे सगळ्या पद्धतीनं. तर तशाच पद्धतीनं एक पेपरवाला सुद्धा त्या ठिकाणी पेपर विकत होता. आता पेपरवाला पेपर म्हणत होता का काय म्हणत होता तर तुम्हाला सांगतो तो काय म्हणतो. सकाळ, पुण्यनगरी, एकमत, लोकमत, टाइमपास म्हणत होता. बरोबर. सकाळ, पुण्यनगरी, लोकमत, एकमत, टाइमपास म्हणत होता. ह्याच्या एवढ्या हे सगळं ऐकताना त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे ही वेळ योग्य आहे म्हणे. 5 रुपये खर्च करण्याची ही योग्य वेळ आहे आणि ती आपण खर्च करू. त्या पेपरवाल्याकडे बघत होता तो
पेपरवाल्याचं लक्ष चटकन गेलं. त्याला वाटत होतं की हा माणूस पेपर घेणार, तो पेपर घेणारच, शेवट का होईना पण तो घेणार. एवढ्या आशेनं तो पेपरवाला त्याच्या आजूबाजूला फिरत होता. तो त्याच्याकडे बघायचा, म्हणल्यासारखं काहीतरी पुटपुट करण्याचा प्रयत्न करीत होता आणि तो थांबायचा. असं बराच वेळ झालं आणि बस चालू झाली. बस चालू झाल्या झाल्या आता थोडं निघणार, एका सेकंदात निघणार की त्यानं असा हात केला आणि पेपर दे म्हणला. त्यानं चलतीवर त्याला एक पेपर दिला. पेपर दिला, पेपरवाला खुश झाला. त्याने लगेच ते पैसे काढून दिले. पैसे गेल्यानंतर याला किती आनंद झाला असेल. गाडी चांगली गेली, अशी 2 फर्लंग गाडी पुढे गेली, समजा जवळपास तिथपर्यंत गेली. आणि तो जे हसायला लागला, त्यानं ज्यानं पेपर घेतलाय 5 रुपये दिले, तो एवढा हसत होता, एवढा हसत होता. पेपर असा वाचत होता, समोर बघत होता आणि हसत होता. त्याची पत्नी बघत होती, काय माणूस हसत आहे, काय माणूस हसत, कशासाठी हसत आहे. तिनंही पेपर पाहिला आणि मग ती नंतर हसू लागली. आणि हसत असताना तो म्हणाला, तू का हसत आहेस. आणि तुम्ही सांगा म्हणे का हसत आहात. तर ते सांगते की मी 5 रुपये ते खर्च केले म्हणे, ते फाटके 5 रुपये गेले म्हणे. असं म्हणाल्याबरोबर ती पण हसू लागली. पेपर कोणता दिलाय ते बघा ना म्हणे तुम्ही. तो पेपर कोणता दिलाय, एकतर टाइमपास दिलाय आणि तो कालचा दिलाय म्हणे. भानगड ही आहे बांधवा. जीवनामध्ये आपण सगळं आपलं आयुष्य सगळं टाइमपास मध्ये चाललंय काय की कधी कधी वाटतंय. आणि म्हणून आपण या ठिकाणी बसत असताना कुठल्या अर्थानं आणि कुठल्या क्षमतेनं बसलोत आपण, याचा विचार आपण केला पाहिजे. आता जे झोपलेत ते मेलेच समजायचं. आता थोडक्यात जे झोपलेत ते मेलेच, फक्त आता तिकडे घेऊन जायचं राहिले, बरोबर का. पण तसं काही नाहीये. त्यांना जर तुम्ही थोडस जर आजूबाजूला जर असं केलं, साप आला जरी म्हणलं तुम्ही, तर नक्की ते उठून बसतील बघा. एवढी किमिया सजग उपासकानं, इथल्या सावध उपासकानं जर भूमिका जर बजावली तर झोपलेला माणूस सुद्धा जागृत होतो. आणि मग उपासक उपासिकांनो, धम्म तुम्हाला मला जागृतच करत आहे. आपलं आयुष्य जरी जात असलं तरी आपल्याला ते जागृत करत आहे. एका माणसाचे डोक्यावरचे केस गेले होते. एका माणसाचे डोक्यावरचे केस गेले होते. तर त्याला लोक म्हणले तो टकला आहे. आपल्या भाषेत शिरमुंडे म्हणतात त्याला, बाली साहित्यामध्ये. एक माणूस होता, तो म्हणला हे गेले, ह्याचे केसच गेलेत म्हणला. उपासक उपासिकांनो, कुणाच्या डोक्यावरचे केस गेले असले तरी चालतील, कुणाचे दात पडले असतील तरी चालतील, परंतु तो मनुष्य तो बुद्धिमत्तेने कसा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. धम्म त्याचं गुणमापन या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून आजचा विषय बऱ्याच बंतीजींना वेगवेगळ्या पद्धतीने दिला आहे. आम्हालाही विषय दिलाय की दैवी चमत्कारिक आधारित अधर्म आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचं. गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळे पाहता, आपलं जे हे बुद्ध विहार आहे आता सुंदर दिसत आहे. माझ्या लहानपणी सुद्धा आपला जो म्हणजे काहीच नव्हतं, आपलं जे जुनं बुद्ध विहार होतं तेव्हापासून आपण पाहतो, जे पिवळं बुद्ध विहार असेल है ना, आपला कलश वगैरे. आणि मग त्यानंतर आपल्या इथे पुढे भंते उपालीजींच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम व्हायचे वेगवेगळ्या पद्धतीचं. तेव्हापासून आपण हे सगळं ऐकत आहेत. आणि हे सगळं ऐकत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं, आता जसं भंतेने सांगितलं की म्हणजे दुःखी लोकांची पण संख्या तेवढीच आहे आणि सुखी लोकांची संख्या त्याच्यापेक्षा फार कमी आहे म्हणजे. आणि याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि चमत्कार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक महाराज आहेत दिल्लीला, बागेश्वर बाबा, जे तुम्हाला रात्रंदिवस चमत्कार सांगतात. तुमच्या मनात काय आहे, तुमच्या काय काय तुम्हाला कमी आहे ते सांगतात. ते तुम्ही बघितलंय बांधवांनो. असा जर चमत्कार जर झाला असता देशामध्ये, तर हे देश, ते जे लोक आज जे बोलत आहेत ना की आम्हाला रामराज्य करायचंय, आम्हाला रामराज्य करायचंय, तेव्हा झालं असतं. ती बावरी मस्जिद किंवा ते काय विहार आहे ते त्यांच्या नावावर तेव्हा झालं असतं. पण तसं होत नाही.
उपासक उपासिकांनो, चमत्कार या देशामध्ये चमत्काराला पहिल्यांदा नमस्कार करणारा, जाहीरपणे नमस्कार करणारा महामानव म्हणजे बुद्ध आहे. जाहीरपणे ज्याला 2500 वर्षापूर्वी चमत्काराला बिलकुल भगवान बुद्धानं कुठला थाराच दिला नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये 62 पंथ होते. 62 पंथ, जे वेगवेगळ्या पद्धतीची शिकवण, जसे आज वेगवेगळे बाबा, वेगवेगळे महाराज वेगवेगळे धर्म सांगतात, वेगवेगळे संप्रदायाची शिकवण देतात, तशा पद्धतीनं प्रामुख्यानं 62 पंथ होते भगवान बुद्धाच्या काळामध्ये, जे उत्तर भारतामध्ये होते. त्या सर्वांना सुद्धा बाबासाहेब भगवान बुद्धाने ते सगळं खोटं आहे हे ब्रह्मजाल सूत्रामध्ये दिग्ग निकायामध्ये सांगितलेलं आहे. आपण जर थोडंसं त्याचं चिंतन जर केलात तर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या समकालीन लोकांच्या संदर्भामध्ये 1-2 मुद्दे टाकलेले, ज्यामध्ये प्रकृत कच्चायन असेल, मक्कली गोसाल असेल, त्यानंतर संजय बेलट्टीपुत्ता असेल, वर्धमान महावीर असतील, अशी सगळी मंडळी जी 6 प्रमुख, आणि त्याच्याशिवाय जी म्हणजे ज्याला 58 स्वरूपामध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीनं तत्वज्ञान सांगणारी मंडळी होती, त्यांचं काम एकमेव आहे, आताही तसंच काम आहे, चमत्काराचं बोलायचं आणि लोकांना आपल्याकडं वळवायचं. चमत्कार म्हटलं आपण की आपण सगळे म्हणजे आपली बुद्धी घाण करून टाकतो. आपण आपल्या बुद्धिमत्तेचं स्वातंत्र्य आपण गमावून बसतो उपासक उपासिकांनो. आणि म्हणून चमत्कार हा सगळ्यात या जगामधला सगळ्यात मोठा भोंदूगिरी करणारा चमत्कार आहे. चमत्कार माणसाच्या बुद्धिमत्तेला चावी लावून ठेवतो, कुलूप लावून ठेवतो. चमत्कार माणसाचा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये भुस्सा आणि कचरा भरून टाकतो. आणि म्हणून चमत्काराच्या नादाला लागून आम्ही परभणीला जाऊ आमच्या लोकांनी तुरत फिरायला कितीतरी काय सांगायचं आपल्याला, बरोबर. सकाळची पुष्पल धरायची, बकरं घेऊन जायचं, लहानाचा मोठा तुमच्यातच झालो ना मी. आता इथं जेवढे चेहरे दिसतात ना, कधी कधी बरं वाटायलंय. आम्हाला कधी कधी म्हणायचे की हे चुकीचे आहेत, पण आता ते सगळे करत आहेत चांगलं, ही चांगली गोष्ट आहे. नाही तर सकाळची पुष्पूल 3:30 पावणे 4ला होती, ज्याला बकरं घेऊन तिथं जायचं, त्याच्यामध्ये माझेही नातलग होते, काही त्याच्यात काही हे नाही, बरोबर का. मी त्याला म्हणजे मी हे म्हणजे ना दुसऱ्याच सांगणार नाही, ते माझं बी सांगणार आहे, पण आम्ही नाही. पुन्हा जाणारे लोक कोणते होते, तपोन. जाणारे लोक कोण, खायला जाणारे तपोनच होती, आणि तिकडून येतानाही तपोनच होती. गार्ड पण आपला, ड्रायव्हर पण आपला, पीशी पण आपले, काही बिनघोर मस्त बिनघोर पद्धतीनं जायचे लोक. पण आता बरं वाटतंय 21 वर्ष किंवा 41 वर्ष, पण ते उपालीचं परिनिर्वाण जे आमच्यासाठी धर्माची संधी उपलब्ध करून देणारा आहे. 21वी धम्म परिषदेमध्ये आज जे लोक ते तुरत फिरायला जात होते, ते लोक जात नाहीत. या इथं मोठं समाधान दिसत आहे बांधवांनो. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, ही धम्म परिषद अशा पद्धतीनं यशस्वी होत आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगायच्यात. अधर्म म्हणजे काय, धम्माच्या विरोधात जे आहेत ते अधर्म आहे. भगवान बुद्धाच्या धम्माच्या विरोधात जे जे आहे ते अधर्मच आहे. आपण समजून घ्या. काय काय चमत्कार सांगितला, हे अधर्माचा स्वरूप आहे. या जगामध्ये आत्मा सांगितला, हे पण अधर्मच आहे. अधर्म सांगतात लोक, खरं सांगत नाहीत. धम्म म्हणजे खरं, धम्म म्हणजे व्यवहार, धम्म म्हणजे सत्य. आणि हे सत्याच्या विरोधात ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे अधर्माचे आहेत. आणि म्हणून या जगामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं, ज्याला सगळे धर्म ज्याला आपण म्हणू शकतो, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, कुणावरही टीका नाही, पण त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय आहे त्यामध्ये. एकमेव बुद्ध असे आहेत जे 2500 वर्षापासून लोकांना विज्ञान सांगत आहेत, वैज्ञानिक व शास्त्रीय पद्धतीनं जीवन जगण्याचा व्यवहार सांगत आहेत. बाकी कुठलाही धर्म तुम्हाला काही सांगत नाही. सगळे धर्म तुम्हाला चमत्कारापासून, गंड्या दोऱ्यापासून, लिंबू ह्याच्यापासून सगळं तुम्हाला सांगतात. आमचा एक सामनेर होता, दाभडला झाला, आपल्या नरापूरचा सामनेर होता. आमच्याकडं सामनेर झाला, 10 दिवस शिक्षण घेतलं आणि हुशार होता. काय झालं की त्याच्या डोक्यामध्ये त्यानं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लिंबू पिळायचा प्रोग्राम चालू केला. लोकांच्या डोळ्यामध्ये लिंबू पिळू लागला रोज. माहित असेल काही लोकांना,
मला म्हणले अहो ते भंतीजी आपला सामनेर असा करायलाय, आपल्याला त्याच्याकडे जावं लागतंय. त्याच्या पत्नीचे डोळे बिघडले बांधवांनो, लवकर बिघडले. लोकांच्या डोळ्यामध्ये ते लिंबू पिळत होता, परंतु त्याच्या पत्नीचे डोळे बिघडले. तेव्हा डॉक्टर कंधारेकडे तो गेला, तो मला तिथं भेटला. अरे तू लोकांच्या लिंबू डोळ्यामध्ये पिळत आहेस आणि इथं कशाला आलास? बायकोचे डोळे बिघडलेत म्हणे. बुद्धानं कर्म सांगितले. कर्माशी काही घेणदेण नाही अधर्मामध्ये. अधर्म कर्माला किंमत देतच नाही. अधर्म काय सांगत आहे? माझ्या, जसं तुम्हाला काही माहित आहे, अधर्मामध्ये दैववाद आला, चमत्कार आलं, भाग्य आलं, ईश्वरावर विश्वास आला, आत्म्यावर विश्वास आला, कर्मकांडावर विश्वास आला, पूजा अर्चावर विश्वास आला, तीर्थयात्रेचा विश्वास आला. या सगळ्या गोष्टी आल्या आणि या सगळ्या गोष्टी आल्यामुळे लोक त्यामध्ये बघतायत. आमच्या चाकूरचे म्हणजे आमच्या लातूरचे केंद्रीय मंत्री जे आपल्या 3 धाराला इथं येतात, परभणीला, बरोबर, 3 धाराला येतात की तिथं जाऊन ते काहीतरी पाणी घेतात वगैरे. काही लोक काशीला जातात, तुम्ही बघताय. ते सगळं अधर्माचं नाही का तुम्हाला वाटत? सगळा अधर्म या ठिकाणी सांगितला जातोय बांधवांनो. आणि म्हणून एकमेव असा धम्म जो बुद्धाची शिकवण आहे, जी लोकांना खरा धम्म सांगत आहे, जे तुम्हाला चमत्कारापासून दूर घेऊन जाते, तुम्हाला आत्म्यापासून दूर घेऊन जाते, तुम्हाला कर्मकांडापासून दूर घेऊन जाते, तुम्हाला दैववादावर, तुमच्या भाग्यावर, तुमचं जे नशिबावर जे आहे ना, नशिबाचं सुद्धा त्या ठिकाणी काही काम उरत नाही. आणि म्हणून उपासक उपासिकांनो या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. आणि म्हणून धम्मामध्ये श्रद्धा आहे, धम्मामध्ये विश्वास आहे, धम्मामध्ये निष्ठा आहे. अधर्मामध्ये विश्वास निष्ठा काहीच नाही, आंधळा विश्वास आहे अधर्मामध्ये. अधर्मामध्ये भक्ती आहे, भक्तीमध्ये शक्ती आहे. ते करावंच लागते तुम्हाला. ते नाही केलं, 16 सोमवार 16 शुक्रवार केल्याशिवाय तुम्हाला देव काही दिसत नाही, देव काही पावत नाही, असं कंपल्सरी आहे. तुम्हाला बेलफुल वाहिल्याशिवाय ते काम करताच येत नाही, तुम्हाला नारळ फोडल्याशिवाय देव पावतच नाही, तुम्हाला नैवेद्य ठेवल्याशिवाय त्या देवाची आराधना पूर्ण होतच नाही. तुम्हाला त्या देवासाठी तुम्हाला घोडा अर्पण करावंच लागणार आहे, चांदीचं सोनं अर्पण करावंच लागणार आहे, वेळ प्रसंगानं कंदोरी करावीच लागणार आहे, वेळ प्रसंगानं काही ना काही गोष्टी कराव्याच ना. ही सगळी भक्ती, आंधळी भक्ती, आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी शक्ती झालेली आहे तुम्हाला, आणि ते करावंच लागते तुम्हाला. बौद्ध धम्मामध्ये तसं काहीच नाही. तुम्ही अगरबत्ती आणता ना, ती तुमच्यासाठी आणता का बुद्धासाठी आणता हे तुम्हाला आधी कळालं पाहिजे. बुद्धाला अगरबत्ती आणली काय नाही आणली काय बुद्ध कधीच म्हणाले नाहीत की तू का आणली नाही अगरबत्ती. बुद्धाकडे लोक यायचे, भिक्षू यायचे लांबून लांबून, कमळाचे फुलं बुद्धाच्या पायावर ठेवायचे. बुद्ध म्हणायचे, भिक्षूंनो, या नश्वर शरीरामध्ये काहीच पडलेलं नाही, मी जे सांगतोय ते ऐका, त्यानुसार पालन करा, तिथं तुम्हाला मी खरा कळणार आहे. ही साधी गोष्ट आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो आपण या गोष्टी कायम ध्यानात ठेवा. किती देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर आपल्याला किती काय काय करावं लागतंय. रोजे मी बी पकडून धर पाहिले, 3 दिवस पाहिले मी ते करून. जेव्हा त्रास झाला मला तेव्हा मी सोडून दिले, आपल्या कामाचं नाही म्हणून. बरोबर. उपासक उपासिकांनो देवाच्या नावावर माणसं काही करू शकतात, उलट टांगू शकतात, उलट लटकू शकतात, जाळावर बसू शकतात, म्हणजे आग पेवू शकतात, अनेक प्रकारच्या गोष्टी करू शकतात. एक उपासिका आहे लातूरला, जी रात्रंदिवस देवदेव करणारी होती, आसारामच्या आश्रमात जाणारी होती. पण जेव्हा एक दिवस ती पिंडाला घेऊन जात होती, महादेवाच्या पिंडाला, आणि तिचा ॲटो पलटी झाला. ॲटो पलटी झाल्याबरोबर ती अशी पूर्ण रस्त्यावरती म्हणजे रक्तानं माखून गेली, आणि ती जी पिंड होती तिच्या डोक्यामध्ये पडली. तेव्हाच तिला खरा प्रकाश पडला. हे काही खरं नाही म्हणली, आपलं सोडूनच दिलं तिनं. डायरेक्ट बुद्ध गया भंतीच्या टूर मध्ये आली. उपासक उपासिकांना हा हे कळणं गरजेचं आहे. कधी अनुभवानं कळणं गरजेचं आहे, कधी अनुभूतीनं कळणं गरजेचं आहे, कधी वैचारिक पद्धतीनं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. नाही तर आम्ही चाललो पूर्णेला, धम्म परिषदेला चाललो, पण तिथे काय तर तिथे भंतीजी येतात, कोरियाहून भंतीजी येतात, तिथून अजून कुठून तरी येतात, आणि खूप काय काय चांगलं सांगले जाते, परंतु माझ्यात त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. ही शोकांतिका आपल्याकडे राहून जाते. आणि म्हणून उपासक उपासिकांनो बुद्धाचा धम्म जर समजून घ्यायचा असेल, बुद्ध अधर्म जर समजून घ्यायचा असेल तर बुद्धाचा धम्म समजावं लागेल.
तुम्हाला बुद्धाचा सधम्म समजून घ्यावा लागेल. आणि मग मी त्याच्यावर जास्त भाष्य न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये एकूणच भगवान बुद्धाची शिकवण जर समजून घ्यायची असेल तर 3 सिद्धांत मांडले. आणि ते 3 सिद्धांत म्हणजे धम्म म्हणजे काय, धम्म, सधम्म आणि अधम्म या 3 गोष्टी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. हे 3 सिद्धांत जर आपण समजून घेतले तर नक्की आपल्याला कळेल धम्माची काय शिकवण आहे, धम्म काय आहे. आता आपण फक्त वरवर धम्माला पाहू लागलो, वरवर आपण धम्मात आहोत. तुम्ही आम्ही सगळेच धम्माचे वर्ग जसं तुम्हाला माहित असेल, एकाच वर्गात बसल्यावर 5 हुशार समजत नाही, ते ढ समजतात. एकाच वर्गात जर बसलो ना तुम्ही तर ढ समजल्या जाते. तुम्ही जर एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जर पुढे जात असाल तर तुम्हाला हुशार समजल्या जाते, तुम्ही पास होत आहात त्याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तुम्हाला धम्म समजला तर धम्म समजल्यानंतर तुम्हाला धम्माचं आचरण करावं लागेल. धम्माचं आचरण जर केलं तर तुम्हाला त्याग करावं लागेल. त्याग केला तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये भावना करावी लागेल. भावना जर केली तर आपल्यातले विकार आपल्याला संपूर्ण नष्ट करावे लागतील. ही भगवान बुद्धाच्या शिकवणीची म्हणजे ही अशा पद्धतीनं हा म्हणजे पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या आपल्याला प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इतक्या वर्षापासून आपण आता धम्म चांगल्या पद्धतीने ऐकत आहोत, धम्मावर आपली श्रद्धा निर्माण होत आहे. आता आपण आचरण पण करू लागलो. उपासक उपासिकांनो, आमचे उपासक आणि आमच्या उपासिका उपोषण धारण करत आहेत, अष्टशिलाचं पालन करीत आहेत. पौर्णिमा, अष्टमी, उपोषणाच्या दिवशी अष्टशिलाचं पूर्ण पालन करत आहेत. हिंसेपासून अलिप्त राहत आहेत, चोरी करण्यापासून अलिप्त राहत आहेत. परस्त्री म्हणजे जे काही स्त्री पुरुष असतील ते भावा बहिणीप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अष्टमी उपोषणाच्या दिवशी खोटे बोलत नाहीत, चुगली करत नाहीत, चहाडी करत नाहीत, कुणाचं मन दुखवेल अशा पद्धतीनं बोलत नाहीत, पूर्ण जीवनभर संकल्प करतात. अशा पद्धतीनं उपोषणाचं पालन करतात. माळा, गंध, विलेपन असे जे काय आहेत, माळा, गंध, आलेपन लावायचे, शरीराला स्वतःला सजवण्याचं, डोक्याला सजवण्याचं अनेक प्रकारच्या गोष्टी टाळत आहेत. कधी कधी लोकांना वाटते हे काय वेगळं करत आहेत. ज्यांना धम्माचा अभ्यास नाही, जे धम्माचं पालन करीत नाहीत, त्यांना वाटते की नाही हे काहीतरी वेगळं करत आहेत. पण ध्यानात ठेवा, परदेशात आता ज्या महिला मागे आल्या होत्या आपल्याकडल्या, तुम्ही कुठेही जा, थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये जा, ते लोक उपोषणाच्या दिवशी अंगावर कुठलेच साधनं घालत नाही. जसं आता आपण धम्म ऐकण्यासाठी सोनं नाणं घालून आलात, कितीतरी मेकअप चांगल्या पद्धतीनं करून आलात, सगळेच टिपटाप होऊन आलात, तिथं तसला प्रकारच नाही. तिथं पांढरे शुभ्र कपडे, अष्टशील पालन करणारे लोक अशी आडवी पट्टी घालतात श्रीलंकेमध्ये. थायलंडमध्ये सुद्धा ते वेगळ्या पद्धतीचा कपडा घालतात अंगावर आणि ते दिसते की अष्टशील पालन करीत आहेत. त्यांना आपण डिस्टर्ब करायचं नाही. त्यांच्याकडे आपलं कुठलंच माहोल अशा पद्धतीचं निर्माण करायचं नाही की त्यांना डिस्टर्ब होईल, त्यांच्यामध्ये व्यत्यय येईल. म्हणजे ही पद्धत आपल्याकडे पण आता हळूहळू सुरू झाली. आणि म्हणून हे सगळं हे वर्ग वाढले पाहिजेत असं धम्माची भाषा आहे. आणि म्हणून धम्म काय आहे तर धम्म म्हणजे चांगुलपण. धम्म काय आहे? सत्य. धम्म काय आहे? या जगामध्ये नीती आहे. धम्म काय आहे तर या जगामध्ये जे जे तुम्हाला वाटते की या जगामध्ये जे चांगलं केल्याने, जे चांगलं बोलल्याने, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी कल्याणकारी आहेत, त्या सगळ्या गोष्टी धम्माचेच अंग आहेत, धम्माचेच रूप आहेत. आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून धम्माला आपण थोडक्यात समजून घेत असताना धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, चांगुलपण, साध्या शब्दात. आणि साधा शब्द धारण करण्यासाठी फार वेळ लागतो. साधा शब्द धारण करण्यासाठी फार वेळ लागतो. जे आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या विचारामध्ये आणि आपल्या आचरणामध्ये त्या 3 गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी. त्या चांगल्या गोष्टी आपण धारण करीत नाहीत. हे मात्र जड आहे, हे मात्र स्थूल आहे. आणि मग ते जडपणा कमी करण्यासाठी, त्याची स्थूलपणा जाणून घेण्यासाठी धम्माच्या ज्ञानाशिवाय पर्याय नाही, धम्माच्या देशनेशिवाय पर्याय नाही, धम्म उपदेशाशिवाय पर्याय नाही. उपासक उपासिकांनो, आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अधर्म तोच आहे जो बुद्धानं जे जे सांगितलं त्याच्या विपरीत आज या देशामध्ये 2500 वर्षानंतर जे मोठ्या संख्येनं रुद्र रूप धारण करत आहे, ज्याला मी थोडक्यात सांगेल, जी बुद्धाने जी क्रांती केली सामाजिक परिवर्तनाची, त्या सामाजिक परिवर्तनाच्या विरोधामध्ये जी काही प्रतिक्रांती होते ते सगळा अधर्म आहे. अधर्म आहे. 22 प्रतिज्ञा आपल्या सगळ्यांना माहित आहेत. ज्या सुरुवातीला ज्या मी ब्रह्मा विष्णू महेश, मी रामकृष्ण किंवा गौरी गणपती, किंवा मी ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाक्रम करून घेणार नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, किंवा मी पिंडदान करणार नाही, अशा पद्धतीचं जे सुरुवातीला जे आलंय ते सगळं अधर्म म्हणून आहे. ते सगळं अधर्म आहे.
बाबासाहेबांनी स्पष्ट नाकारलंय. आणि म्हणून अधर्मात जर बघायचा असेल तर 22 प्रतिज्ञातल्या काही ज्या सुरुवातीच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या जाहीरपणे आपल्या आचरणामध्ये, आपल्या घरादारामध्ये, आपल्या लेकरा बाळांसाठी आपण त्या उतरवणं गरजेचं आहे. आम्ही लातूरला जाहीरपणे 22 प्रतिज्ञा घेतो. कलेक्टर असो, SP असो, कोणी असो आमच्याकडे येऊ, आमच्याकडे घेणं कंपल्सरी आहे. महाबुद्ध वंदनेच्या निमित्तानं आम्ही दर रविवार चलो बुद्ध विहार एक अभियान चालू केलंय. म्हणजे लातूर शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये जिथं जिथं बुद्ध विहार आहेत तिथं जायचं, तिथल्या लोकांना एकत्र करायचं. ते आपल्या लोकायला बी पटना झालंय. ते जेव्हा आम्ही म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश की बाया खाली मान घालायला, त्याला वाटायला असं म्हणल्यावर काय पाप येते? काय पाप काहीच येत नाही. एक अशी परिस्थिती झाली की लोकांनी म्हणजे आपोआप लोकांच्या घरातले जे काही आहेत, जे काही आपण ज्याला पुजतो वगैरे करतो, ते सगळं लोकांनी आणून दिलंय आम्हाला. का? केवळ आणि केवळ त्यांच्यासोबत झालेला जो संवाद आहे, ज्याला धम्माच्या भाषेमध्ये धम्मदेशनेचा, धम्मप्रवचनाचा झालेला संवाद जो आहे, त्या संवादामुळे हे सगळं शक्य झालंय. आणि म्हणून ही धम्मदेशना अखंडित राहण्यासाठी अखंडित ठेवण्यासाठी गरजेचं आहे. मला असं वाटतंय आपण सगळे गाण्यासाठी जर प्रयत्न करीत असाल तर मला वाटतं हे 21 वर्ष आपल्यासाठी कुठंतरी चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण प्रामुख्यानं दाभडला पाहतो, सगळे तुम्ही दाभडला आपण पाहतो, साधारण 48 तासापैकी साधारण 40 तास धम्मदेशना त्या ठिकाणी अखंड स्वरूपामध्ये येतात. अखंड स्वरूपात तिथं मुख्यमंत्री पण येतो, तिथं अजून कोणतरी येतो. त्या बसलेल्या लोकांना त्यांची आवड नाही, ते बोलतात, निघून जातात, पण ते लोक तिथून काही उठत नाहीत. ते तिथंच बसलेले आहेत लोक. थंडी वाजत असते, बराच गोंधळ असतो, कितीतरी आवाज येत असतो, पण समोर जो बसलेला माप असतो 5-10 हजार लोकांचा, तो मात्र तिथून उठत नाही. बांधवानो, ही धम्मावरची श्रद्धा आहे. ज्याला धम्म समजला तो या ठिकाणी उठत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजेत की आपल्याला आता एवढ्या वर्षामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी धारण करायच्या, म्हणून आपण या सगळ्या करणं गरजेचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने एका ठिकाणी हे सगळं करत असताना जर जोपर्यंत तुमची धम्मावर श्रद्धा निर्माण होत नाही तोपर्यंत ते शक्य नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने धम्माची श्रद्धा ही अनेक अंगाने व्यक्त केली. बुद्ध म्हणाले, श्रद्धा म्हणजे बीज आहे, श्रद्धा म्हणजे बीज आहे, श्रद्धा म्हणजे इंद्रिय आहे, श्रद्धा म्हणजे धन आहे, श्रद्धा म्हणजे बल आहे. या सगळ्याच्या ह्याच्यावर श्रद्धा एक बीज म्हणजे जे आपण बी टाकतो ना शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये, म्हणजे ज्यामध्ये आशा आहे, ज्यानंतर आपण एखादी गोष्ट पेरतो, एखादी गोष्ट लावतो, तेव्हा निश्चित आपल्याला आशा आहे की हे झाड उगवणार आहे, हे फळ येणार आहे. अगदी तशाच पद्धतीने हे जगामध्ये श्रद्धा हे बीजच आहे. जोपर्यंत तुम्हाला धम्म जाणून घ्यायचा जर असेल तर जोपर्यंत तुम्ही श्रद्धेनं पाहत नाही, तर त्याला श्रद्धेनं समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला धम्म कळणार नाही. श्रद्धा इंद्रिय सांगितलंय, कानानं तुम्ही ऐकता, बरोबर? सगळ्यांनाच कान आहेत का नाहीत? सगळ्यांना कान आहेत. इथं बसलेले लोक जे आहेत त्या सगळ्यांना कान आहेत. घरी बसलेल्या लोकांना कान आहेत, झोपलेल्या लोकांना पण कान आहेत. पण आता ते गाढ झोपेमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते बधीर झाले, बरोबर? पण कान जसं एक इंद्रिय आहे तसं श्रद्धा पण एक इंद्रिय आहे. श्रद्धा ऐकण्याचं, मन लावून ऐकण्याचं जेव्हा काम करेल तेव्हा धम्माचा सिद्धांत कळेल. श्रद्धा म्हणजे साधारण, श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे निष्ठा, जी आपल्या या धम्मावर आहे, बुद्धावर आहे, बाबासाहेबावर आहे, भिक्खू संघावर आहे. अनेक आपली जी श्रद्धा असते आपण आपल्या आई वडिलांबद्दल व्यक्त करतो, आपल्या मित्र परिवारावर व्यक्त करतो, आपल्या मार्गदर्शकावर व्यक्त करतो, आपल्या गुरुजनांच्या प्रती आपण व्यक्त करतो. श्रद्धा म्हणजे विश्वास. आणि इथं जे येतो आपण ते डोळसपणाने आपण येतो, म्हणजे डोळस विश्वास आहे आपल्याला की इथं दुसरं काही सांगितल्या जात नाही. बिलकुल या ठिकाणी दुसरं काही सांगितलं जात नाही. जे फक्त आपल्या मनाला, आपल्या जीवनाला, आपल्या जीवनाशी चांगलं आहे त्याच या ठिकाणी उपदेश केला जात असतो. आणि म्हणून आपण ती ऐकत असतो. आणि म्हणून जेव्हा कानामध्ये श्रद्धा येईल, आपल्या ओरिजिनल कानामध्ये कान जेव्हा आपले श्रद्धा इंद्रिय म्हणून आपण धम्म ऐकू, तेव्हा तुम्हाला या धम्माचा धम्म म्हणजे काय, सधम्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला लागतील. त्यानंतर बुद्धानं सांगितलंय श्रद्धा म्हणजे बळ आहे. आता जे तुम्ही बसलात ना, तुमचे पाय दुखत असतील, तुम्हाला त्रास होत असेल, बरोबर, तुम्हाला झोप येत असेल, कुणाचे डोळे असे लागत असतील,
कुणाची ती तिकडे डिस्प्ले बघू बघू डोळे असे लहान कमी जास्त होत असेल वगैरे वगैरे जे असेल, म्हणजे शरीरामध्ये जी काही जडता येत आहे, जे शरीरामध्ये आळस निर्माण जे होत आहे, प्रमाद निर्माण होत आहे, त्याला थांबवण्याचं काम अधिष्ठानाच्या स्वरूपामध्ये श्रद्धा काम करत असते. आणि मग श्रद्धा हे बळ आहे, ज्या बळाच्या आधारावर तुम्ही इथं बसू शकता. एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बसलात, 1-1:30 वाजत आहे तरी पण बसलात. आता तुमची कुणावर श्रद्धा आहे मला ते कळणार झाले. सातुर्यावर आहे का धम्मावर आहे का बाबासाहेबावर आहे का बुद्धावर, हेच कळणार झाले मला. पण मला असं वाटतंय, मला एक भंतीजीचं एक कथा म्हणजे गोष्ट भारी सांगतात ते. एक माझ्यासारखा साधू भाषण देत होता आणि भाषण देत असताना रात्रभर त्याने भाषण देत होता. हळूहळू हळू एक एक माणसं उठून जात होते. सगळेच माणसं उठून गेले 5 वाजेपर्यंत. आणि 5 वाजले, 5:45 झाले, ते काही संपत नव्हतं. ते चालूच होतं त्या महाराजाचं, त्या साधूचं. आणि तो शेवटचा भाग होता, आता निरोप आहे, आता आशीर्वाद आहे, आभार आहे. आणि तो रडायला लागला. तो पुढला एक माणूस तो रडत होता, इतका रडत होता. त्या प्रवचनकाराला वाटलं की बा हे का रडत आहे, याला जास्त समजलं, मी जे सांगितलंय याला जास्त समजलंय, जास्त समजलं असावं, फार भावनिक झाला असावा, हा फार गंभीर दिसतोय, याच्या अंतःकरणाला भिडला असावं माझं जे काही बोललेलं असेल. पण ते तसं काही झालेलं नव्हतं, बिलकुल काही झालेलं नव्हतं. प्रवचन बंद केलं आणि त्याने विचारला, अरे तू का रडत आहेस? जाऊ दे म्हणे, ते रडत आहेस ते जाऊ दे, पण तू का गेला नाही? सगळेच उठू गेले म्हणे. तो रडत रडत म्हणाला, त्याचं तर दुःख आहे म्हणे, मी तर सगळ्यात अगोदर गेलो असतो महाराज म्हणे, पण तुम्ही जिथं बसलात ना त्या पोत्यावर, त्या खुर्चीवर, ती खुर्ची पोत माझ्या घरचं आहे म्हणे, ते कधी संपते मी कधी घेऊन गेलो असतो. तसं काही केलं नाही तर भंते उपगुप्तांनी आपल्या सगळ्यांना बसायची सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे, बरोबर. आणि त्यामुळे त्याचं काही होणार नाही. उपासक उपासिकांनो, आपल्याला सधम्म श्रद्धेनंच ऐकावं लागेल. आणि मग जेव्हा बळ निर्माण होईल आपल्यामध्ये, तेव्हा तुम्ही त्या आशेनं, त्या उत्साहानं त्या तुम्ही या ठिकाणी बसायला लागेल. श्रद्धा एक धन आहे. धन म्हणजे जी काही संपत्ती असते आपल्याकडे, ती भौतिक संपत्ती असू शकते, आध्यात्मिक संपत्ती असू शकते. पण ती संपत्ती म्हणजे काय असेल? श्रद्धेनं आपण केवळ आणि केवळ आध्यात्मिक धन कमवू शकतो, भौतिक धन कमवू शकत नाही. श्रद्धेनं आपण आध्यात्मिक धन कमवू शकतो. जे इथं बसल्यानंतर जे काही मी सांगत आहे, जे काही सांगितले, त्या सगळ्यांचा 2-2 शब्द जरी तुम्ही या ठिकाणी कमवू शकता, ते 2-2 शब्द तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही धारण करू शकता. अन्यथा त्या 5 माटासारखी गोष्ट होऊन जाईल. भगवान बुद्धाकडे उपदेश ऐकण्यासाठी एक भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होणार होतं. आणि महापरिनिर्वाण होण्याच्या अगोदर एक माणूस आला, आता बुद्धाचं दर्शन होणार नाही, बुद्ध मरण पावणार आहेत. मग भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाला म्हणाला, भगवान मला उपदेश सांगा. भगवान बुद्ध म्हणले, 1 महिन्यानंतर ये. भगवान तर मरणार आहेत आणि 1 महिन्यानंतर ये म्हणताय, कसं शक्य आहे? अहो भगवान, मला कामं आहेत, मला वेळ नाही, तुम्ही सांगा ना पटकन. भगवान बुद्ध म्हणले, असं कर, 15 दिवसानंतर ये. मला वेळच नाही, भगवान बुद्ध माझा विनोद करत आहेत. भगवान बुद्ध म्हणले, 8 दिवसानंतर ये. भगवान बुद्ध हळूहळू त्याला 1 दिवसावर ये म्हणले. तेव्हा तो म्हणत आहे, भगवान तुम्ही माझी थट्टा विनोद करत आहात, तुम्हाला मला उपदेश सांगायचा नाही का? तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, मी काही प्रश्न सांगत आहे, त्या प्रश्नाची जर उत्तर दे, म्हणजे तुझं प्रवचन आपोआप होईल. जर या ठिकाणी एक माठ आम्ही ठेवला तुमच्या समोर, 5 प्रकारचे माठ आहेत, आणि त्या 5 माठापैकी एक माठ असा आहे जो कचऱ्यानं भरलेला आहे. कचऱ्यानं भरलेला आहे, तर त्याच्यामध्ये शुद्ध पाणी पिण्यासारखं बसू शकते का? त्याचं उत्तर आहे म्हणे नाही. एक माठ असा आहे जो सरळ आहे, पण ज्याच्यामध्ये त्याला छिद्र पडले, फुटलेला आहे, तर त्याच्यामध्ये पाणी थांबू शकतं का? नाही म्हणे. एक माठ असा आहे जो माठ ठेवलेला आहे, पण तो आडवा ठेवला आहे, आडवा, बरोबर. आणि आडवा ठेवल्यामुळे ते त्याच्यामध्ये काय होईल? पाणी ठेवल का? नाही म्हणे, ते आडवा आहे, त्याच्यात काय पाणी? बघा, ते सगळे तसेच आहेत. उपासक उपासिकांनो, एक माठ असा आहे म्हणे जे पालथा घालून ठेवलाय, उघडा, त्याच्यामध्ये पाणी साचेल का? बिलकुल नाही म्हणे. आणि एक माठ जो फुटलेला नाही, ज्याच्यामध्ये कचरा नाही, जो आडवा नाही,
अत्यंत चांगला आणि तो भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी थांबेल का? हो म्हणे, त्याच्यात पाणी थांबेल. उपासक उपासिकांनो, हे पाचही माठ हे अलंकार आहेत, पाचही माठ उदाहरणं आहेत, पण ते 5 माठ म्हणजे इथं सगळ्या माठातले प्रकार आपल्याला दिसत आहेत. जे झोपलेले आहेत ते आडवे माठ आहेत, जे गळके आहेत समजायचे फुटके आहेत त्याच्या ध्यानातच राहण्यात झाले. वरून इनपुट होऊ लागले, बाकी आउटपुट होऊ लागले. इनकमिंग आउट गोईंग अशा पद्धतीचं होत आहे बांधवानं. ज्यांच्या जे पालत्या घागरीवर ज्यांना बुद्धीच नाही, ते पालत्या घागरीवर पाणी, ते काय नाही, ते काय बोलत राहतात, चलत राहते, त्याचं काय नाही, त्याला काम नाही, भंतीला काम नाही, एवढा खर्च केला, असं केलं तसं केलं, ते असे म्हणणारे काही आहेत. ते जे पालत्या घागरीवर पाणी म्हणतो ना आपण, उघडं माठ, ते तशा पद्धतीने आहे. आणि एक म्हणजे सरळ जे आहेत, ते सरळ जे आहेत म्हणजे ते तिथं बसलेले सगळे सरळच आहेत, ध्यानात ठेवा. जे ऐकत आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. तेव्हा आपल्याला भरपूर वेळ झालाय. आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगल मैत्री प्रकाशित करून इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.